नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत आणि पंतप्रधान मोदी या या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहेत। आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत महेश बालदी, त्याचबरोबर माजी खासदार रामशेठ ठाकूर देखील आहेत, जे आज या संपूर्ण याची कार्यक्रमाची तयारी इकडे करतायत। काय म्हणाल की नवी मुंबईसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस 8 तारीख असणार आहे, कारण लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाचं होतंय, त्यानंतर ह्या संपूर्ण परिसराचा एक वेगळा कायापालट होणार आहे। निश्चित 3 दशकांपासून ज्याची या परिसरातली लोक वाट बघत होते, तो एक सुवर्ण अक्षराने लिहावा असा क्षण पर्व आहे। म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाने होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, ज्या आमच्या विश्वनेते नरेंद्र मोदी साहेबांनी ज्याचं भूमिपूजन केलं, त्यावेळेलाही मुख्यमंत्री देवेंद्रजीच होते आणि आज उद्घाटनाच्या वेळेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि उद्घाटन देवेंद्रजीच्या हस्ते होतंय। याचा निश्चित माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे आणि पहिला प्रकल्प महाराष्ट्रातला असा आहे जो पहिला पुनर्वसन झालं आणि नंतर आता उद्घाटन होतोय। नाहीतर आतापर्यंत आपण अनेक धरणं बघतोय, अनेक रस्ते बघतोय, ज्याच्यामध्ये काही नाही काहीतरी विषय काहीतरी बाकी राहिलेलं असतं, पुनर्वसनाचं त्याच्याकरता आंदोलन चालू असतं। पण मी या इथला स्थानिक आमदार म्हणून एक जबाबदारीने सांगू शकतो की 100% पुनर्वसन पूर्ण झालंय। अर्ध्या पाऊण 1% काही डिस्प्यूट आहेत, तो डिस्प्यूट सोडला तर बाकी 99.99% लोकांचं समाधान झालंय। आमचे सर्व गावं विस्थापित झाली, सर्व देवळं विस्थापित झाली आणि आता 2 धावपट्ट्यांचं ऍक्विजिशन पूर्ण झालंय आणि तिसरं धावपट्टीचं लँड ऍक्विजिशन आता करावं, हे आम्ही जेव्हा मागणी केली रामशेठ ठाकूर साहेबांनी, जयंत म्हात्रे साहेबांनी, आम्ही देवेंद्रजींकडे, आणि ती पण तत्वता मान्य झाली आहे। त्याच्यामुळे आता येत्या काळामध्ये हे जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पॅकेज होतं ते जर दापोली, पारगाव, डुंगी, ओवळे या 5 गावांना मिळेल, भंगारपाडा 5 गावांना मिळेल आणि तिसऱ्या धावपट्टीची आज प्रोव्हिजन झाली तर ती होईल पुढे 15 वर्षांनी 20 वर्षांनी लँड ऍक्विजिशन मुश्किल होईल। आणि आता गाववाल्यां जे स्थानिक आहेत ज्यांचं पुनर्वसन व्हायचंय त्यांनाही आता 21व्या शतकातली गावं हवी आहेत, प्रत्येकाला घराजवळ गाडी जाणार पाहिजे, अँब्युलन्स जायला पाहिजे, फायर ब्रिगेड पोहोचलं पाहिजे, ही भावना सगळ्यांमध्ये आली आहे। आणि सेम पॅकेज झालं तर तेही ऍक्विजिशन येत्या काळामध्ये पूर्ण करून आधी पूर्ण सर्व त्याचं सर्वे प्लॉटिंग हे होऊन ती गावही या एअरपोर्टमध्ये समाविष्ट होतील, त्या गावाखालची जागा। आणि तिसऱ्या धावपट्टीची म्हणजे 15 वर्षानंतरचं ट्रॅफिकचं प्रोजेक्शन सुद्धा आज पूर्ण होईल, असे सक्त सूचना सिडकोला दिलेल्या आहेत आणि तेही लवकरात लवकर पूर्ण होईल। परवाच्या दिवशीच सह्याद्रीवरती जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांसोबत, त्यावरून दिबा पाटलांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जाते, परंतु या कार्यक्रमाच्या वेळी किंवा लोकार्पणाच्या वेळी त्यांची घोषणा केली जाणार नाही, पण तेवढी वस्तुस्थिती आहे। नाही झाल्या गोष्टी झाल्या तिथं, फक्त मीटिंग संपली आणि ज्याला मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेला हे माहिती देत होते त्याच्या स्टेटमेंटची, तर त्यावेळेला त्यांची स्टेटमेंट संपल्यानंतर लोकांनी दिबा पाटील साहेबांच्या नावाने सुद्धा घोषणा दिल्या। फक्त एकच गोष्ट आहे की उड्डाण ज्यावेळेला होईल त्यावेळेला, म्हणजे पॅसेंजर उड्डाण ज्या वेळेला फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्याला ही गोष्ट खारघरमध्ये केली होती, तर त्यावेळेला त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की ज्या वेळेला इथून विमान उडेल पहिलं विमान, तर त्यावेळेला त्याने हातात बोर्डिंग कार्ड घेतलं होतं, म्हणजे विमानाचं ते आपलं जे प्रातिनिधिक असतो ना तसं, आणि त्या प्रातिनिधिक म्हटलं होतं की दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं स्वागत आहे। ही गोष्ट तिथं ज्यावेळेला प्रवासी जाईल त्याला होणार आणि ती आता 3 महिन्यामध्ये होण्याची शक्यता नक्की आहे असं आम्हाला वाटतं। एक सगळ्यात महत्वाचं की या इथल्या प्रकल्पग्रस्तांचं किंवा इथल्या जे स्थानिकांचं मोठ्या प्रमाणात विकास आता या विमानतळाच्या दृष्टिकोनातून होणार आहे, एक नव्या मुंबईचा कायापालट होणार। एक 100% नवी मुंबई म्हणजे कुठला एरिया हे जरा तुम्हाला जास्त आमच्याकडे माहित असेल। नवी मुंबई नवी मुंबई महापालिका, त्यात पनवेलवरून पण आलं, ज्यांची जमीन घेतली ती 55 गावांची, म्हणजे 95 गावांची आणि 55,000 एकर अशी। त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील बेलापूर तालुका, त्याच्यानंतर इकडचं पनवेल, उरण हे तालुके, असे 3 तालुक्यातून ही जमीन घेतली गेली। तर त्यामुळे आता मी या तिन्हीला शेवटी नेहमी म्हणतो, कारण इकडे सुद्धा पनवेलचा विकास करत असताना त्याचं प्लॅनिंग अथॉरिटी येणं ही सिडको आहे। आज ही महापालिका पनवेल शहरापुरती झाली, महापालिका क्षेत्रापुरती, पण बाकी एरियामध्ये आमचं आता हे गावांचे आहे, इथं प्लॅनिंग अथॉरिटी सिडकोच आहे आमची।
आमचं गाव आहे गव्हाण ग्रामपंचायत, पण इथलं जे काय करायचं असेल ते आम्हाला सिडकोकडे प्लॅनिंगला जावं लागतं. तर त्याच्यामुळं ह्याच्या वेळेला जे करत असतानाच हा सर्व भाग 3 तालुक्यांचा घेतलाय. त्यामुळे आम्ही म्हणतो चला मोठा भाऊ आमचा नवी मुंबई जिथं तुम्ही राहता, कारण का माहिती हे जे आहे का नवी मुंबई हे पहिल्यांदा विकसित झालं. विकसित विकसनशील अशा प्रकारचा एक गोष्ट असतो. आम्ही आता विकसनशील आहोत. त्यात या एअरपोर्टच्या प्रोजेक्ट मुलं आमच्या विकासाला चांगला हातभार लागलाय आणि त्यामुळे गती आली. आपण पाहिलं की जरी 8 तारखेला लोकार्पण होणार आहे त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्याकडून दिवा पाटलांच्या नावाची घोषणा जरी होणार नसलं तरी जेव्हा पहिलं विमान जे उडेल प्रवासी त्याचं विमानाचं उड्डाण होईल त्यावेळी मात्र दिवा पाटलांचं नाव नक्की देईल असा विश्वास रामचंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.